नमस्कार. स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या यूट्यूब चॅनलवर. आज दिनांक आहे 5 सप्टेंबर. आज आपण 5, 6 आणि 7 सप्टेंबरचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून ज्या काही अपडेट्स आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील. सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायच्या गेल्या तर ॲक्सिस ऑफ मान्सून इकडे गुजरात, मध्य प्रदेश, विदर्भ तसेच छत्तीसगड, ओडिशा करत अशीच बंगालच्या उपसागरापर्यंत विस्तारलेली आहे. कमी दाबाचे क्षेत्र इकडे मध्य प्रदेशच्या आसपास सध्या सक्रिय आहे. या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे उत्तर महाराष्ट्रात नंदुरबार, धुळे, जळगाव, मुंबई, पालघर तसेच रायगड, ठाणे, धुळे, जळगाव या भागातून पाऊस सक्रिय आहे याच सिस्टीम मुळे. यानंतर सध्या दुपारच्या 1:30 वाजताच्या सॅटेलाइटच्या इमेजमध्ये महाराष्ट्राच्या जवळून जर पाहायचं गेलं तर इकडे नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिकचे पश्चिम भाग, पालघर, ठाणे, मुंबई हा जो सर्व पट्टा आहे, या सर्व पट्ट्यातून मध्यम ते मुसळधार पावसाचे ढग सध्या सक्रिय आहेत. उर्वरित इकडे जळगाव असेल, त्याच्यानंतर जळगावचे पूर्व भाग, त्याच्यानंतर बुलढाणा, अकोला, छत्रपती संभाजीनगर, त्यानंतर अहिल्यानगरचे दक्षिण भाग तसेच उत्तर भाग या भागातून हलक्या मध्यम पावसाचे ढग आहेत. पुण्याच्या उत्तर भागात सुद्धा हलक्या मध्यम पावसाचे ढग सध्या सक्रिय आहेत. यानंतर सर्वप्रथम आपण आजचा 5 सप्टेंबरचा तालुका वाईज हवामान अंदाज पाहूया. त्याच्यानंतर 5, 6 आणि 7 सप्टेंबरचा जिल्हा वाईज. आजचा तालुका वाईज जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर आज इकडे अक्राणी, दडगाव, त्याच्यानंतर शहादे, तळोडे, त्याच्यानंतर नंदुरबार, नवापूर, याच्यानंतर शिरपूर, सिंदखेड, याच्यानंतर धुळे, साक्री, सटाणा, यानंतर देवळा, चंदगड, निफाड, सिन्नर, नाशिक, त्याच्यानंतर सुरगणा, पैण, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, त्यानंतर इकडे तालसरी, मोखाडा, त्याच्यानंतर डहाणू, पालघर, जहावर, विक्रमगड, वाडा, शहापूर, मुरबाद, याच्यानंतर भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ, कल्याण, पनवेल, कर्जत आणि मुंबई हा जो सर्व पट्टा आहे, या सर्व पट्ट्यातून काही भागात मध्यम तर काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज आजसाठी राहील. त्याच्यानंतर हलका मध्यम पाऊस इकडे चोपडा, धरणगाव, याच्यानंतर परोळा, याच्यानंतर बडगाव, चाळीसगाव, कन्नड, सिल्लोड, फुलंबरी, याच्यानंतर नंदगाव, येवला, कोपरगाव, राहता, संगमेश्वर, याच्यानंतर जुन्नर, त्यानंतर खेड, मावळ, मुळशी, बोर, वेल्हे, याच्यानंतर पेन, खालापूर, त्यानंतर रोहा, माणगाव हा जो सर्व पट्टा आहे, या भागातून हलक्या मध्यम पावसाच्या सरी आजसाठी सक्रिय राहतील. त्याच्यानंतर इकडे खेड, चिपळूण, सातारा जिल्ह्यात इकडे पाटण, महाबळेश्वर, वाई, त्यानंतर इकडे लांजा, राजापूर या भागातून हलक्या मध्यम पावसाच्या सरी आजसाठी सक्रिय राहतील. आता हे जे तालुके सांगितलेत, या तालुक्यातून बऱ्यापैकी आज पावसाची शक्यता राहील. पावसाचा जोर हा इकडे नंदुरबार, धुळे, नाशिकचा पश्चिम भाग तसेच ठाणे, मुंबई, पालघर या भागातून पावसाची तीव्रता ही जास्त राहील मागाशी सांगितलेल्या तालुक्यानुसार. तर हा झाला आजचा तालुका वाईज हवामान अंदाज 5 सप्टेंबरचा. त्याच्यानंतर 5 सप्टेंबरचा जिल्हा वाईज जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर आज नंदुरबार, धुळे, नाशिकचा पश्चिम भाग हा जो लाल कलर मधील पट्टा आहे, सर्व या भागातून मुसळधार पावसाचा अंदाज आजसाठी राहील धुळ्याच्या पश्चिम भागात. तसेच धुळ्याचा मध्यवर्ती पूर्व भाग, नाशिक मध्यवर्ती पूर्व, पालघर, ठाणे, मुंबई हा जो पट्टा आहे, या भागातून सुद्धा हलका मध्यम काही भागात मुसळधार, एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार ते मुसळधार पावसाचा अंदाज आजसाठी राहील. त्याच्यानंतर पुण्याचा पश्चिम घाटभाग, सातारा पश्चिम घाटभाग, कोल्हापूर पश्चिम, सांगली पश्चिम घाटभाग, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड हलका मध्यम पावसाच्या सरी अधूनमधून सक्रिय राहतील. आता त्यानंतर पुण्याचा मध्यवर्ती, सातारा मध्यवर्ती पूर्व, कोल्हापूर, सांगली मध्यवर्ती पूर्व एकाच दुसरी रिमझिम पावसाची सर आज दिवसभरातून होईल. विशेष पावसाचा अंदाज नाहीये. त्यानंतर विदर्भ असेल, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, अमरावती, तसेच अकोला, वाशिम, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर, अहिल्यानगरचे पूर्व भाग, छत्रपती संभाजीनगरचे पूर्व भाग, बुलढाणा हा जो सर्व पट्टा आहे, विशेष पावसाचा अंदाज नाही. विदर्भात सुद्धा विशेष पावसाची शक्यता आजसाठी नाहीये. कुठेतरी हलका मध्यम होऊ शकतो, पण तो पण काय जास्त प्रमाणात मोठा पाऊस नसेल. थोड्या वेळासाठी थोड्या क्षेत्रासाठी हा पाऊस राहील, सार्वत्रिक नसेल. विशेष पावसाचा अंदाज या पट्ट्यातून आजसाठी नाहीये.
त्यानंतर उद्या 6 सप्टेंबरला काय परिस्थिती राहील, तर 6 सप्टेंबरला उद्या सुद्धा नंदुरबार, धुळ्याचा पश्चिम भाग, नाशिक पश्चिम भाग, पालघर, ठाणे, मुंबई लाल कलर मधील जे जिल्हे आहेत या भागात उद्या सुद्धा मुसळधार पावसाचा अंदाज राहील. काही भागात हलका मध्यम राहील. त्याच्यानंतर धुळे, जळगाव, नाशिक, मध्यवर्ती पूर्व छत्रपती संभाजीनगरचे, पश्चिम मध्यवर्ती भाग अहिल्यानगरचे, उत्तर भाग तसेच पुण्याचा पश्चिम घाट भाग, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारचे पश्चिम घाट भाग, कोल्हापूर, सांगलीचे पश्चिम घाट भाग हा जो सर्व पट्टा आहे या भागातून हलक्या मध्यम पावसाच्या सरी अधूनमधून सक्रिय राहतील. आणि राहिलेले जे सर्व जिल्हे आहेत इकडे विदर्भात नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर विशेष पावसाचा अंदाज नाही. कुठेतरी हलका मध्यम होऊ शकतो, मोठा पाऊस नाहीये. बुलढाणा, अकोला, वाशिम, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर, बीड, जालना, परभणी, हिंगोली हा जो सर्व पट्टा आहे या भागात सुद्धा पावसाची शक्यता, विशेष पाऊस नाहीये. कुठेतरी हलका मध्यम झाला तर झाला. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूरच्या मध्यवर्ती पूर्व भागात एका दुसरे रिमझिम पावसाची सर हलका मध्यम कुठेतरी होऊ शकतो. जास्त वेळ नसेल, थोड्याफार वेळासाठीच हा पाऊस राहील. त्यानंतर 7 सप्टेंबरला हा जो पाऊस सध्या सक्रिय आहे उत्तर महाराष्ट्र, मुंबई विभागात याची तीव्रता कमी होण्याचा अंदाज आहे. तरी सुद्धा 7 सप्टेंबरला नंदुरबार, नाशिकचे पश्चिम घाट भाग, पालघर, ठाणे, मुंबई हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील. तीव्रता पूर्णपणे कमी होण्याचा अंदाज आहे. पुण्याचा घाटभाग, सातारचा घाटभाग, कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग, रत्नागिरी हलक्या मध्यम पावसाच्या सरींचा अंदाज, विशेष पाऊस नाही. आणि राहिलेले जे राज्यातील जिल्हे आहेत विदर्भ तसेच उत्तर महाराष्ट्रातील, मराठवाड्यातील हे जिल्हे, दक्षिण महाराष्ट्रातील हे सर्व जिल्हे विशेष पाऊस 7 सप्टेंबर रोजी नाहीये. कुठेतरी स्थानिक ढग निर्माण झाला एका दुसऱ्या ठिकाणी, तर एका दुसऱ्या ठिकाणी पावसाची सर होऊ शकते. सार्वत्रिक नसेल, कुठेतरी होईल किंवा जास्त वेळ सुद्धा नसेल. तर हा झाला आपला 5, 6 आणि 7 सप्टेंबरचा हवामान अंदाज. त्याच्यानंतर हवामान खात्याने आजसाठी 5 सप्टेंबर साठी कोणत्या जिल्ह्यात कोणते अलर्ट दिलेले आहेत ते पाहूया. तर आज इकडे धुळे, नंदुरबार, नाशिकचे पश्चिम घाट भाग, त्यानंतर इकडे पालघर, पुण्याचे पश्चिम घाट भाग, रायगड या सर्व जिल्ह्यातून हवामान खात्याने आज मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट आजसाठी जाहीर केलेला आहे. तसेच इकडे ठाणे, मुंबई, रत्नागिरी, सातारा घाटभाग, कोल्हापूर घाटभाग, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, जालना या सर्व जिल्ह्यातून हवामान खात्याने मध्यम तर एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसांच्या सरींचा येलो अलर्ट आजसाठी जाहीर केलेला आहे. आणि उर्वरित राहिलेले जे जिल्हे आहेत विदर्भ असेल, विदर्भातील पश्चिमेकडील जिल्हे, मराठवाडा तसेच मध्य महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र या सर्व जिल्ह्यातून कोणत्या जिल्ह्यातून कोणते अलर्ट दिलेले नाहीयेत. याचा अर्थ असा होत नाही की पाऊस कुठेच नाही, कुठेतरी हलका मध्यम होऊ शकतो, पण सार्वत्रिक नसेल. विशेष पावसाचा अंदाज आजसाठी हवामान खात्याने सुद्धा दिलेला नाही राहिलेल्या जिल्ह्यातून. तर हा होता 5, 6 आणि 7 सप्टेंबरचा हवामान अंदाज. तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा, जेणेकरून ही जी अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल. सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच. धन्यवाद.